नमस्कार मंडळी, आजपासून मी माझं डेली रुटीन घरचं दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. बघा, पाणी ठेवलेलं आहे, झाडू कचरा तसाच पडलेला आहे. सकाळची वेळ आहे. उठल्या माझ्या मुलानं सगळं पेन्सिल्स वगैरे गोळा केलेले आहेत. कसा बघतोय आहे बघा, बेडवर बसलेला आहे. गुड मॉर्निंग बोलले तर बोलला नाही. ओके, माझा कचरा पडलेला आहे. सकाळची वेळ आहे. मी डेली रुटीन आता शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. ओके, कपडे भिजू घातली. ॲक्च्युली पाणी ठेवलेलं आहे. हे आमचं अजून मी चहा पिले होते. बाळाला दूध आणि चहा दिले होते. चहा दिला होता, मी चहा पिला नव्हता. चहा करून घेतलेला आहे. हे बघा, आम्ही आज संकष्टी असल्यामुळे शाबू रात्रीच भिजू घातला होता. मुलाला पुऱ्या म्हणून मी पुऱ्याचं पीठ भिजवणार आहे. आंघोळीच्या आधीच भिजवणार आहे. ओके, गव्हाचं पीठ आणि रवा टाकते बघा. मिळून ठेवणं म्हणजे त्याला थोडं पटकन करून देता येतील. रवा, पीठ आणि मीठ घालून हे मळणार आहे कणिक. मी डेली रोजचं रुटीन आहे ते मी अपडेट करणार आहे आता. ओके, यूट्यूबला माझं होणार आहे. भिजू घालणार आहे. हे मीठ टाकलेलं आहे आता मी, आणि हे कणिक मळून ठेवणार आहे. त्यानंतर रोजचे डेलीचे जे अपडेट्स आहेत, हे शाबू भिजू घातलेलं आहे. पाणी आहे गॅसवर. पाणी म्हणजे माझं थोडासा जो गिझर आहे खराब झालेलं आहे, आणि ती बेसिनमध्ये भांडी पडत होती ती घासली बघा. आणि बघा, हे बघा कणिक मळून ठेवलेली आहे मी. ओके, थोडं जरा कडे घाण म्हणजे काळी झालेली आहे, पण पसरट ह्याच्यात छान दिसते. हे बघा, मी आता आंघोळ करून रेडी होऊन बाहेर आलेली आहे. स्माईल करते तुम्हाला. आता देवपूजाची तयारी, पूर्ण देवपूजा. ओके, घासलेले आहेत. हे बघा, तांब्या पूर्णपणे घासलेलं आहे स्वच्छ. लगेचच मी आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करते. ओके, पूर्ण व्हिडिओ नाही शूट केला. हे बघा, माझ्याकडे कृष्ण आहेत. दोन चौरंगावर ते. माझ्याकडं मंदिर नाही आहे, अशी मंदिरे केलेली आहे पूजा. त्यानंतर मी लगेचच पुऱ्या लाटल्या. त्याला भूक लागल्यानंतर त्यानं पुरी मागितला. आणि हा बघा पुऱ्या, बघा देवपूजा दिसत आहे. किचनमध्येच माझा देवर आहे. आणि हा बघा कसा पुऱ्या खातोय. त्याला खूप आवडतात गरम गरम पुऱ्या. त्यानंतर मला चहा ठेवला. मी चहा पिणार आहे आता. ओके, माझं 11 वाजता, म्हणजे हे 11चं रुटीन आहे. 11 वाजता सेकंड टाईमाला मला चहाची तलब झाली, उपवास असल्यामुळे संकष्टीचे. ओके, सेकंड टाईम मी चहा पित आहे. झाडू बिडू मारून झाला आता. तो व्हिडिओ नाही मी काढला. चहानंतर मी आता ओके. नमस्कार मंडळी, आज संकष्टीनिमित्त रांगोळी काढली मला बघा. श्री ओके ओम स्वस्तिक छानपैकी दारात रांगोळी काढलेली आहे. कशी वाटली ते सांगा नक्की. तर कुठे गेले मी. ओके, रांगोळी काढून झाल्यानंतर कपडे धुतले. कपडे होते ॲक्च्युली मिशिनोला मी जास्त नसल्यावर नाही लावत. तरी बघा कुकर घातले. थोडंसं पावसाचं वातावरण थांबलेलं आहे, पण कंटिन्यू आज पाऊस होता पुण्यामध्ये. ओके, बादलीभर कपडे झालेले आहेत. ओके, आणि 12 वाजता मी खिचडी करून खाल्ली, त्याचा व्हिडिओ आहे. खिचडी केली आणि खिचडी खाऊन खाल्ल्यानंतर थोडा मोबाईल, आणि लाईट नव्हती. लाईट नसल्यामुळं आम्ही थोड्या वेळ दोघंजण झोपी गेलो. दुपारचं 12-12:15 वाजता मी खिचडी केली होती. बाळानं 10 वाजता पुऱ्या खाल्ल्यानंतर त्याला भूक लागल्यानंतर 12 वाजता खिचडी गेली. देवाला दाखवलं आणि आम्ही दोघांनी थोडे खाल्ले. बघा, देवाला दाखवलं मी. थोडंसं दिवा हे झालेलं आहे, दाखवलं. त्यानंतर आम्ही दोघांनी खिचडी खाल्ली. खिचडी खाऊन झाल्यानंतर आम्ही थोडासा आराम केला, कारण लाईटच नव्हती. ओके, बघा हा झोपलेला. थोडंसं मला बरं वाटतं झोपल्यानंतर. झोपला आणि झोपून उठल्यानंतर आणि त्याला भूक लागली होती, तर मी पुऱ्या लाटून ठेवल्या होत्या. त्याला पटकन तळून देता येतील म्हणून. ते पीठ भिजलेलं असतं त्यामुळं, म्हणजे अशा मी हे करून ठेवते, तळता येतात पटकन. आणि त्याला 4 वाजताही तळून दिलं. नंतर संध्याकाळची जेवणाची तयारी. संध्याकाळच्या जेवणामध्ये पुरी, श्रीखंड, बटाट्याचा रस्सा भाजी, भात आणि तळण असणार आहे. मग बटाट्याच्या रस्सा भाजीची हे सांगते रेसिपी. वाटण केलेलं आहे. त्यामध्ये कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण, खोबरं, तीळ आणि कांदा याचं बारीक केलेलं आहे वाटण. आणि आता तुम्हाला मी ती फोडणी दाखवत आहे. संध्याकाळचा डेली रुटीनचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे. हे बघा चटणी, आणि हे सगळा मसाला मी बारीक केलेला आहे मस्त मिक्सरमध्ये. लसूण, कांदा, अद्रक, मिरची, कोथिंबीर,
हे बघा बटाट्याचे कापे गोल कापलेले आहेत, पाणी गरम केलेलं आहे. अजून बेसिनमध्ये भांडी आहे, थोडी घासायला लागणार आहे. ओके, अशा पद्धतीने मी भाजी करणार आहे. आणि लसूण मसाला फोडणीला टाकणार आहे आणि तो मसाला टाकणार आहे आणि त्यामध्ये बटाट्याचे कापे टाकणार आहे, म्हणजे ते छान होते, कलर येईल. असं कांदा लसूण टाकला त्यानंतर हा मसाला छान लागतो. असा पुरीबरोबर छान लागते. वाटाणे पाहिजे होते पण वाटाणे भिजू घालायचे मी विसरले, म्हणून नुसतं ओन्ली बटाट्याचा करते. असं झणझणीत बटाट्याचं भाजी केली की पुरीबरोबर पण छान लागते. श्रीखंड असणारच आहे, ते ताट तुम्हाला दिसेलच पुढं. ओके, अशा पद्धतीने मी बटाट्याचं कालवण केलेलं आहे मी. रस्सा भाजी, त्याला कलर थोड्या वेळाने येईल तुम्हाला उकळल्यानंतर. आणि मी जास्त तिखट खात नाही, तुम्हाला माहिती आहे. खाते त्याला उकळी द्यायचं, शिजू द्यायचं चांगलं, म्हणजे छान होतात. ओके, असं दिलं 10-15 मिनटात हे बटाटे शिजतात. तुम्ही कांदा लसूण मसाला कुठं ठेवता ते सांगा, मी फ्रीजमध्येच ठेवते. ओके, कारण त्याला वास येतो परत, म्हणून मी फ्रीजमध्येच ठेवते. तुम्ही कुठे ठेवता मला नक्की सांगा. आणि तुमचं डेली रुटीन पण अपडेट मला सांगत जा. तुमचं डेली रुटीन असंच असतं का? हे बघा उकळलेलं आहे, नाही हे उकळलेलं आहे बघा. हे बघा उकळलेलं आहे, असा कलर आलेला आहे छानपैकी. आणि असे घट्टच करायचं, म्हणजे पुऱ्याबरोबर छान लागतं असं बटाट्याचं रस्सा भाजी. ओके, आणि हा बघा मी भात केलेला आहे, हां बघा हा असा पांढरा भात केलेला आहे. तर कुकर दाखवला नाही, इंद्रायणी भात आहे माझा. ओके, अशा पद्धतीने माझं डेली रुटीन अपडेट झालेलं आहे आजचं. थँक्यू.